नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण आज सुरू करतोय इयत्ता 10वीचा पार्ट 2 चा थर्ड नंबर चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. तुम्हाला माहिती आहे हा चॅप्टर बोर्ड साठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. यापूर्वीचे सायन्स 2 चे दोन्ही चॅप्टर आणि सायन्स 1 चे दोन्ही चॅप्टर तुम्ही पाहिले असतीलच आणि तुम्ही दिलेल्या कमेंटनुसार तुम्ही दिलेल्या फीडबॅकनुसार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी तुमच्यासाठी अपडेशन आणण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या आपल्याला ही व्हिडिओ सिरीज बोर्डसाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. मी अगदी थोडक्यामध्ये एखादा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. लक्षात घ्या आपल्या या व्हिडिओ सिरीज मध्ये हळूहळू तुम्हाला अनेक टॉपिक इन फ्युचर मध्ये पाहायला मिळतील. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, तुमचे प्रॉब्लेम्स, डीप एक्सप्लेनेशन, क्वेश्चन पेपर्स असे अनेक क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतीलच. तर त्यासाठी पाहत राहा आपला हा चॅनेल. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरू करतोय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. याला आपण मराठीमध्ये म्हणतो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दुसरा. या लेसन मध्ये काय बघणार आहे आपण? या लेसन मध्ये एकच इम्पॉर्टंट टॉपिक बनणार आहे, रिप्रोडक्शन. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही प्रकारच्या प्राण्याला त्याला जर इतर प्राण्यांना जन्म द्यायचा असेल तर प्रजननाची प्रोसेस घडते. ओके. फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ओके. फ्रॉम इट्स अ पॅरेंट पासून तयार होणारा एखादा कोणताही एम्ब्रिओ कोणत्याही झायगोटच्या फॉर्मेशनला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. रिप्रोडक्शन दोन टाईप मध्ये असते विद्यार्थी मित्रांनो. एक असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणतीही प्रजाती टिकायची असेल तर एखादी प्रजातीची वाढ पुढच्या पिढीकडे जायची असेल तर रिप्रोडक्शनची प्रोसेस होणं गरजेचे आहे. रिप्रोडक्शन झालं नाहीये म्हणून लाईफ थांबणार नाहीये, पण रिप्रोडक्शन झालं नाहीये तर ती प्रजाती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा तिची वाढ होणार नाहीये. ओके. सो रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे. रिप्रोडक्शन दोन टाईपचे आहे, एक असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ओनली वन पॅरेंट असतो, पण याचा एक ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्हरायटी नसते. याचा हा फायदा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन खूप क्विकली होतं, खूप फास्टली होतं, खूप वेगाने होतं, परंतु यांच्यामध्ये तेवढ्या प्रकारची व्हरायटी पाहायला मिळत नाही. बट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एका ऐवजी दोन पॅरेंट असतात, व्हरायटी प्रेझेंट असते, मेल आणि फिमेल गॅमेट असतो, जायगोट फॉर्मेशन होतं, फर्टिलायझेशन होतं. आपण दोन पार्ट मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस बघणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल सांगणार आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येही दोन प्रकार पडतात, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. एक पेशीमधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. युनिसेल्युलर रिप्रोडक्शन मध्ये तीन टाईप पडतात, बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडे. सिंपल बायनरीचा अर्थ असतो द्विभाजन, एकाचे दोन होणे, याला बायनरी फिशन म्हणतात. बायनरी फिशन तीन प्रकारे होतं, सिंपल बायनरी फिशन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. आता सिंपल बायनरी फिशन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, अमिबा हा कोणत्याही शेप मध्ये स्वतःला डिवाइड करू शकतो. अमिबाला असा स्पेसिफिक शेप, साईज वगैरे काही नाहीये. अमिबाच्या कोणत्याही असणाऱ्या शेपमुळे तो कोणत्याही प्रकारे एका अमिबाचे दोन अमिबाचं रूपांतर करतो, यालाच म्हणायचं सिंपल बायनरी फिशन. ओके. त्याचप्रमाणे जर तुम्ही पॅरामेशियमचं एक्झाम्पल घेतलं तर पॅरामेशियम हा हॉरिझॉन्टली डिवाइड होतो, आडवा विभागला जातो, त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन. तर युग्लिना हा असताना व्हर्टिकल शेप मध्ये त्याचे जे शुंडक आहेत आणि त्याचा जो न्यूक्लियस आहे तो उभा डिवाइड होतो, व्हर्टिकली डिवाइड होतो. लक्षात घ्या, त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. सो विद्यार्थी मित्रांनो, बायनरी फिशनचा हा क्वेश्चन 2025 च्या बोर्ड एक्झामला 3 मार्क्सचा आला होता. तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे सिंपल बायनरी फिशन, ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युनिसेल्युलरच्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दुसरा टाइप येतो मल्टिपल फिशन. मल्टिपल फिशन म्हणजे काय बघा, इथे एक्झाम्पल अमिबाच आहे. इफ अमिबा हॅज अ अनफेवरेबल कंडिशन अँड देर इज अ लॅक ऑफ फूड सप्लाय. जर अमिबासाठी अत्यंत एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली, त्याला अन्न पदार्थांचा पुरवठा मिळालाच नाहीये, इमर्जन्सी कंडिशन आली, तर अमिबा स्वतःभोवती एक राऊंड तयार करतो, त्याला आपण सिस्ट म्हणतो. ड्यू टू अनफेवरेबल कंडिशन अमिबा फॉर्मिंग सराउंडिंग टू अस इज अ एक राऊंड तयार करतो, त्याला आपण सिस्ट म्हणतो. आणि आफ्टर सम टाइम सिस्ट ब्रेक्स, तो सिस्ट ब्रेक होतो, अमिबा सगळी एनर्जी त्याच्या न्यूक्लियसला देतो आणि त्या न्यूक्लियस पासून मिनी अमिबले आर रिलीज करतो, एका अमिबा पासून अनेक अमिबा तयार करतो. या प्रोसेसला मल्टिपल फिशन म्हणायचं.
लक्षात घ्या, अमिबाला फेवरेबल कंडिशन मिळाली तर तो बायनरी फिशन करतो, एकाचे दोन करून. पण जर त्याला अनफेवरेबल कंडिशन मिळाली तर तो एकाचे अनेक करतो, त्याला आपण मल्टिपल फिशन म्हणायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युनिसेलर मध्ये तिसरा टाइप येतो बडिंगचा. बडिंग मध्ये ईस्ट सेलचं उदाहरण येतं. पाऊस स्पंजी बनतो, आपला ब्रेड स्पंजी बनतो, कारण त्याच्यामध्ये ईस्ट सेलची वाढ होत असते. ईस्ट सेल मध्ये पॅरेंट सेल पासून नवीन बड तयार होताना एक बल्ज तयार होतो, तो बल्ज परत बड बनतो, त्याच्यावरती अजून एक बल्ज तयार होतो, तो परत बड बनतो. आणि अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये ईस्ट सेल ह्या फॉर्मेशन ऑफ न्यू सेल तयार करत जात असतात. या प्रकारच्या प्रोसेसला आपण बडिंग म्हणायचं. लक्षात घ्या, बडिंग दोन प्रकारे येणार आहे. आत्ताचं बडिंग युनिसेलर मध्ये आणि नंतरचं बडिंग हायड्रा मधले येणार आहे, पण ते मल्टीसेलर मधले येणार आहे. हे तीन प्रकार, मग याच्यामध्ये बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग, हे तीन प्रकार युनिसेलरचे आपण डिस्कस केलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मल्टीसेलरचे 5 प्रकार पडतात. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. मग याच्यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन. मराठीमध्ये ज्याला आपण खंडीभवन असं म्हणतो. तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे, आपण इथे एक्झाम्पल घेतो स्पायरोव्हायरस. स्पायरोव्हायरस जो असतो त्याची बॉडी एका ग्रोथ नंतर ब्रेक होते आणि एका स्पायरोगाराचे दोन स्पायरोगारा तयार होतात. यालाच म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. लहान लहान फ्रॅगमेंट तयार होतात. अंडर इट्स फेवरेबल कंडिशन, फ्रॅगमेंटेशन ऑफ स्पायरोगारा इट ब्रेक्स अँड फॉर्मेशन ऑफ टू सेपरेट कॉम्पोनंट, याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. यानंतर दुसरा प्रकार येतो रिजनरेशनचा. रिजनरेशन मध्ये दोन प्रकार आहेत. आपल्या घरामध्ये असणारी पाल किंवा वॉल लिझार्ड जिला आपण म्हणतो, ती लिमिटेड रिजनरेशन. तुम्हाला माहिती आहे, पालीची शेपटी जर एखाद्या ठिकाणी अडकली आणि पालीची शेपटी जरी तुटली तरी ती शेपटी पूर्णपणे पुन्हा डेव्हलप होते. या प्रक्रियेला लिमिटेड रिजनरेशन म्हणायचं. बट प्लॅनेरियाचं तसं नाहीये. प्लॅनेरियाला जरी तुम्ही कट केलं, मधून जरी कट केलं, तरी त्याच्या माउथ कडच्या भागाकडून उरलेला कट झालेला टेल कडचा भाग रिजनरेट होतो किंवा टेल कडच्या भागाकडून माउथ कडचा भाग रिजनरेट होतो. म्हणजे पूर्ण बॉडी रिजनरेट होते. अगदी तुम्ही 2 ठिकाणी तुकडे करा, नाहीतर 3 ठिकाणी तुकडे करा. मग या प्रकारच्या प्रोसेसला आपण रिजनरेशन म्हणतो. यानंतर तिसरा प्रकार येतो तो येतो बडिंगचा. बडिंग इथं आपण घेणार आहे ते हायड्राचं घेणार आहे. हायड्रा आपण काय करतो, फेवरेबल कंडिशन मध्ये त्याला एक बड तयार होतो. त्या बड मधून एक नॅसेंट हायड्राला तो जन्म देतो. एका लेवल पर्यंत ग्रोथ झाल्यानंतर नॅसेंट हायड्रा सेपरेटली ग्रो व्हायला सुरुवात होतो. तो पॅरेंट हायड्रा पासून नॅसेंट हायड्रा सेपरेटली ग्रो होतो. या प्रोसेसला बडिंग म्हणायचं. हायड्रा हा जो समुद्राशी आढळणारा जो प्राणी आहे, लुकिंग लाईक अ प्लांट, तो एखाद्या प्लांट सारखा दिसतो, पण त्याला निसर्गानेच त्याची अशी रचना केलेली आहे की तो सहजपणे एखाद्या त्याच्या इमेजला कॅप्चर करू शकतो, त्याचे फूड कॅप्चर करू शकतो आणि तो त्याचं रिप्रोडक्शन करू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये चौथा प्रकार येतो व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. मग एखाद्या प्लांट सेल मध्ये स्टेम असेल, रूट असेल, लिव्ज असेल, अशा कोणत्याही पार्टला होणार प्रोपागेशन किंवा रिप्रोडक्शनचा प्रकार म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन होईल. पानाला पान येणे, पानफुटी ज्याला म्हणतो आपण, खोडाकडच्या भागावरती एखादं फळ येणे, मुळाकडच्या भागाकडे एखादं फळ येणे, स्वीट पोटॅटो म्हणतो आपण, पोटॅटो म्हणतो आपण, हे सगळे एक्झाम्पल आहेत ते व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनचे आहेत. आणि याच्यामध्ये पाचवा प्रकार येतो तो येतो स्पोर फॉर्मेशनचा, ज्याला आपण बीजाणू निर्मिती म्हणतो. तुम्ही एखादी भाकरी घेतली किंवा एखादा ब्रेडचा तुकडा घेतला आणि 4-5 दिवसांनी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती एक फंगल कॉलनी फॉर्म होते, स्पोरेंजिया फॉर्म होतात. ते ग्रीन कलरचे किंवा व्हाईटिश कलरची जी बुरशी आहे त्या प्रक्रियेला आपण स्पोर फॉर्मेशन म्हणतो. इथं डिफरंट प्रकारचे स्पोरेंजिया फॉर्म होतात आणि त्याला आपण लास्ट टाइप म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. बघा, मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न करतोय. माझं मेन टार्गेट आहे की अगदी थोडक्यामध्ये कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये राहावं आणि त्याच्यावरून तुम्ही त्याची वाक्य रचना बनवायला शिकावं. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी शॉर्ट मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. स्लाइड मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या डायग्राम सुद्धा दिसत आहेत. तर तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन व्यवस्थितपणे समजले का, याबद्दल मला कमेंट मध्ये सांगा. काही त्रुटी असल्या तरीही मला करेक्ट करायला सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.